गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा किंवा ज्यांना वेगवेगळे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्या. हे सरसकट नाहीये किंवा सक्ती नाहीये, केवळ आवाहन करते आहे महापालिका. त्याकरता काही विशेष जनप्रबोधन करणार आहे का? तेच मी सांगते की जसे जसे आवश्यकतेनुसार जशी सूचना येईल आणि निर्देश येईल तसं आपण नागरिकांना आव्हान करू. परंतु एक कॉमन असते की आपल्याकडे जर कुठलाही फ्लूचा पेशंट असेल, जर कोविड असो किंवा इतर पण आपल्या फ्लू असतात, तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल असं असतो की आपल्याला त्या काळात आपल्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचा टाळायचा असतो. आणि त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे खोकताना वगैरे चिकताना रुमालचा वापर किंवा मास्कचा वापर करायचा. आणि हँड हायजीन म्हणजे हात वगैरे वारंवार धुणे वगैरे. आणि जर आपल्याला काही सिम्पटम्स जास्त दिसले आणि आपल्याला जास्त कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या दवाखान्यात जाऊन आपल्या डॉक्टरना दाखवावं, टेस्टिंग करावं आणि त्यांनी त्यांची योग्य जे काय आहे आपली ट्रीटमेंट घ्यावी. महापालिकेकडून काही कोविड टेस्टिंग सेंटर्स आपण पुन्हा एकदा कार्यरत करणार आहोत का, की जी शासकीय रुग्णालय आहेत महापालिकेची रुग्णालय तिथेच जावं लागणार? नाही, जसं जसं आम्ही सांगितलं की आता सध्या तर घाबरायची आणि पॅनिकची गरज नाही आहे. जर असं काही वाटलं तर पुढे आपण त्याच्या बघू कसं प्लॅनिंग करायचं ते. तर आपल्याकडे तशी तयारी आहे सगळी. महाराष्ट्र शासनाकडनं काही वेगळ्या सूचना आलेल्या आहेत? नाही, शासन आणि आपण एकत्रच काम करत असतो आणि त्यांचे पण आढावा बैठक वगैरे चालूच असतात. तर कंटिन्युअसली आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनच्या संपर्कमध्ये. थोड़ा हिंदी में बताइए. आप क्वेश्चन पूछे.